तुम्ही फक्त जीएसटी काउन्सिलची संधीबद्दल आपण बोललो, पण दादांनी तुम्हाला क्रिकेटला जायची पण एक संधी दिलेली होती. तर त्यावेळेसचं त्यांचं वाक्य असं होतं, की मला जाता येत नाही, पण आपल्या लेकीला जाता यावं, अं, असं ते बोलले होते. नक्की काय किस्सा होता तो? काय असायचं, मी कधी 1 दिवसाची जरी सुट्टी घेतली तरी मी त्याचं पत्र दादांकडे ठेवायची, की बाबा अमुक अमुक ह्याला मी नाही आहे शासकीय कामकाजासाठी, तर आपली परवानगी असावी अशी विनंती. ते पत्र वाचलं की मग ते विचारायचे, काय कुठे चालली तू, का सुट्टी घेते? मग मी ते सांगायची. तर असंच मी ह्याला मॅच बघायला ज्या वेळेला जात होती, इंडिया वर्सेस पाकिस्तानची ती मॅच, सो मी त्यांना पत्र लिहिलं की मी 2 दिवस शासकीय कामकाजासाठी नाही आहे. प्री कॅबिनेटमध्ये ते दिलं होतं पत्र, की बाबा मी 2 दिवस पुढच्या आठवड्यामध्ये नाही आहे. का कुठे चालली तू? म्हणजे मॅच दुबईला चालली. का चालली? मॅच आहे. मॅच बघायला चालली. मग त्यांनी म्हणले हा परवानगी आहे नाही का असं. आणि मला म्हटले काय आहे? म्हटलं फार क्रुशल मॅच आहे. मला म्हणलं ठीक आहे ठीक आहे, मी टी व्हीवर बघीन. म्हणजे नाही का असं कॅबिनेटचा दिवस होता तो, टी व्हीवर बघीन, जा तू जा. मग नंतर मी परत आली आणि आमचा मराठी भाषेचा एक कार्यक्रम आम्ही त्यावेळेला आयोजित केला होता आणि दादांच्या हस्ते आम्ही मराठी कलावंत क्रिकेटचे म्हणजे मला वाटते दिलीप वेंगसरकरांचा आम्ही त्या दिवशी सत्कार घेतला होता, सरांचा, अशोक सराफजींचा आम्ही सत्कार घेतला होता. आणखीन मला वाटतंय आपले ज्येष्ठ मूर्तिकार त्यांचा आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही सत्कार घेतला होता. राम सुतार साहेबांचा घेतला होता. सो त्या भाषणामध्ये साहेबांनी उल्लेख केला, दादांनी उल्लेख केला की म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांबद्दल ते बोलत होते. तर तेव्हा क्रिकेटचा ज्या वेळेला विषय आला तेव्हा ते म्हटले, तटकरे साहेबांनी क्रिकेटची फार आवड आहे, मलाही फार आवड आहे आणि आधी तिलाही फार आवड आहे. ही तर कॅबिनेटला माझी परवानगी घेऊन मॅचला गेली आणि मी म्हणलं मला नाही जाता येत आहे तर लेकीला जाता यावं. सो अशा पद्धतीनं त्यांचं तो त्यावेळेला रेफरन्स होता. मी आणि पप्पांनी दोघांनाही ते भाषण ऐकताना आम्ही तिकडेच होतो त्या स्टेजवर. मी असं थोडं झालं नाही का एम्बॅरेसिंगली हे होतं, असं थेट भाषणामध्ये पोलखोल झाल्याची. पण काही मॅचेस हे आम्ही दादांसोबतही वानखेडेला बघितल्या. मला आठवते पप्पा फायनान्स मिनिस्टर असताना, दादा मंत्री असताना आम्ही अनेकदा काही मॅचेस दादांसोबत सुद्धा वानखेडे स्टेडियमला बघितलेल्या आहेत.